आणि पुण्यामध्ये त्याचबरोबर इतरत्र पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालेलं पाहायला मिळालं। पाहूया त्या संदर्भातल्या बातम्या। सिंहगड रस्त्यासह नदीकाठच्या परिसरातील तब्बल 4175 नागरिकांचं स्थलांतर, घरातील वस्तूंचं मोठं नुकसान, जनजीवन विस्कळीत। पुणे शहरातील पुरामधून गुरुवारी 254 जणांची सुखरूप सुटका। अग्निशमक दलाचे जवान, एनडीआरएफचे पथक आणि लष्करानं बचावकार्य केलं। पुण्यातील सिंहगड रोड परिसरामध्ये पूर ओसरल्यानंतर भीषण परिस्थिती। सिंहगड रोड परिसरामध्ये ड्रोनद्वारे दृश्य टिपण्यात आली। मागील 40 तासांपासून सिंहगड परिसरामध्ये वीज खंडित। पुण्यातील एकता नगर परिसरामध्ये काल सकाळपासूनच वीज खंडित। वीज पुरवठा खंडित असल्यामुळे पाणी पुरवठ्यावर देखील प्रभाव। वीज पुरवठा सुरळीत करण्याची नागरिकांची मागणी। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांची रात्री उशिरा वर्षा निवासस्थानी बैठक। राज्यातील अतिवृष्टी संदर्भात बैठकीत चर्चा। अतिवृष्टी झाल्यास काय उपाययोजना करायच्या यावर देखील मंथन। केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्याकडून काल रात्री उशिरा पुणे शहरामध्ये अनेक ठिकाणी पाहणी, तर पुणे महापालिकेमध्ये जाऊन मुरलीधर मोहोळ यांनी परिस्थितीचा आढावा घेतला। अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर 7 जिल्ह्यातील शाळांना आज सुट्टी जाहीर। ठाणे, पुण्यासह रायगडमधील शाळांना सुट्टी। सांगलीमधील वारणा नदीला पूर, काही गावांमध्ये पाणी शिरलं। वारणा नदीकाठावरील ग्रामस्थांचं स्थलांतर सुरू। वारणा नदीवरील सर्वच पूल बंधारे पाण्याखाली। कल्याण अहमदनगर मार्ग आजही वाहतुकीसाठी बंद। रायते पुलाला जोडणारा रस्ता खचल्यानं वाहतूक बंद। कल्याण ते अहमदनगर वाहतूक टिटवाळा गोवेली मार्गे वळवली।